आपल्या मनाला एकदा विचारू का, आपल्याला स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळाले का? तर नाही. आपल्याला स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळालं नाही. आपण इंग्रजांना मागितलं, त्यांनी ते देऊन टाकलं. इतकी सोपी गोष्ट नव्हती. अनेकांनी इतक्या बलिदान दिले, त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यात भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, वीर सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, चाफेकर बंधू असतील, अशा जणांनी तुरुंगवास भोगला, तर काही जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हा कुठे तरी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आज आपण इतके सण उत्सव आनंदाने साजरे करतो. हे या स्वातंत्र्यामुळे. आपल्याला स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळाले नाही. अहो, भगतसिंग सुद्धा हसत हसत फासावर गेले. राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू हसत हसत फासावर गेले आणि जाता सांगून गेले. सांगून गेले, सास जमती गई, सास जमती गई, नब्ज जमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बड़े कदम को ना रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने ना झुकने दिया, सर हिमालय का हमने ना झुकने दिया. मरते मरते रहा बाकबन साथियों, मरते मरते रहा बाकबन साथियों, हमारे तुम्हारे हवाले वतन साथियों, हमारे तुम्हारे हवाले वतन साथियों. या देशाच्या तरुणांनो, या देशाच्या वीरांनो, या देश ही मातृभूमी आता तुमच्या हातात आहे. याला तुम्हाला पुरवायची गरज आहे. हे वतन तुमच्या हातात आहे. अहो, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव जेव्हा जेलमध्ये होते, तेव्हा तिथल्या जेलर त्यांना भेटायला आला आणि त्यांना विचारले तुमची शेवटची इच्छा सांगा, तुम्हाला तर फाशी मिळणार आहे. त्यावर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव म्हणाले, आम्हाला व्यायामाचे साहित्य आणून द्या. जेलर फार आवाज झाला. तर म्हणाला, मी यांना शेवटची इच्छा विचारतोय, यांना तर व्यायामाची सामान हवंय. बरं ठीक आहे. जेलर गेला आणि त्यांना व्यायामाचे सामान आणून दिले. मग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव रोज व्यायाम करत होते. ब्रिटिश मंडळी, जेलर हे सर्व पाहत होते. एके दिवशी जेलर त्यांना भेटायला आला आणि म्हणाला, आता व्यायाम करून काय फायदा? तुमचं ते जीवन थोडे दिवस आहे. माणूस व्यायाम कशासाठी करतो? तंदुरुस्त टवटवीत राहण्यासाठी. त्यावर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचं उत्तर परमार्गिक होतं. ते म्हणाले, आम्ही आमच्या देशाला माता म्हणतो, भारत माता. आम्ही आमच्या देवी देवतेला फुलं अर्पण करतो. ती फुले आम्ही ताजी आणि टवटवीत अर्पण करतो. सुकलेली फुले आम्ही देवाला अर्पण करत नाही. त्याच पद्धतीने भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आम्ही 3 फुले भारत मातेला अर्पण करणार आहोत. ती ताजी आणि टवटवीत राहण्यासाठी आम्ही रोज व्यायाम करतो. ही होती भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची भारत मातेवरची श्रद्धा होती. 150 वर्षे इंग्रजांनी भारत मातेला छळले. 150 वर्षे इंग्रजांनी भारत मातेला छळले. घालवणे इस्लामी सत्ता, रक्ताचे पाठ वाहिले, रक्ताचे पाठ वाहिले. आनंदाने दुसऱ्या छातीले, आनंदाने दुसऱ्या छातीले कंठात गोळ्या कोणी छेडल्या, कंठात गोळ्या कोणी छेडल्या. इन्क्लाब वंदे मातरम म्हणत भारत मातेसाठी फाशी यांनी घेतल्या. भारत मातेसाठी फाशी यांनी घेतल्या. अनेकांनी क्रांतिकारकांनी बलिदान दिले. घराचा कुटुंबियांचा न विचार करता या देशात समर्पित झाले. जेवढे महत्व क्रांतिकारकांचीच आहे, तेवढेच महत्व सीमेवर लढणाऱ्या जवानांची तितकेच महत्व आहे. अतिशय उष्ण प्रदेशात, अतिशय उष्ण खंडात, अतिशय उष्ण वाळवंटात राहून प्रतिकूल परिस्थिती असते तिथे राहून ते देशाचं रक्षण करतात. आज ते तिथे आहेत म्हणून आज आपण इथे आहोत. आज ते तिथे असतात म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत. कधी गोळी त्यांच्या छातीतून आरपार जाईल हे त्यांनाही, आम्हालाही, त्यांनाही, त्यांच्या कुटुंबियांना माहित नसतं. कुठला बाण, सुरुंग कुठे पेरला जाईल, त्यात अनेक सैनिक शहीद होतील हे त्यांनाही माहित नसतं. कुठला तीर, बाण आपल्याला लागेल हे त्या कुटुंबियांना हे माहित नसतं. हसत ते मानवंदन हे शहीद होतात. देश से प्यार है तो हर पल कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत रहना चाहिए.
मैं रहूं या न रहूं, भारत मेरा जय। जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम।